विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 19 बघणार आहोत. तर लक्षात घ्या, या आधीच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केल्या आहेत. आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये गेलात तर तुम्ही या आधीच्या सर्व प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांनो सोडवू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 25 प्रश्न असणार आहेत 50 गुणांसाठी, ज्यामध्ये मराठी, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान या घटकांचा विद्यार्थ्यांनो आपण समावेश केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विचारल्यानंतर आपल्याकडे थोडा वेळ असेल. या वेळेमध्ये विद्यार्थ्यांनो आपण अंदाज व्यक्त करायचा आहे. लक्षात घ्या, ही एक्सरसाइज केल्यामुळे काय होणार आहे की तो प्रश्न तुमच्या लक्षात राहण्यासाठी नक्कीच हेल्पफुल ठरेल. आणि एखादा प्रश्न चुकला तर विद्यार्थी मित्रांनो लगेचच तो नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या, कारण की एक्झामपूर्वी रिव्हिजन करण्यास तुम्हाला नक्कीच विद्यार्थ्यांनो हेल्पफुल ठरणार आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, लातूर जिल्ह्यातील कोणत्या जातीच्या गायी प्रसिद्ध आहेत? आपल्यासमोर ऑप्शन आहेत डांगी, देवणी, खिल्लार की गीर. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, लातूर जिल्ह्यातील ऑप्शन क्रमांक ब देवणी जातीच्या गायी प्रसिद्ध आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? आपले ऑप्शन आहेत महाबळेश्वर, नाशिक, नांदेड की जळगाव. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या, अगदी सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी गोदावरी तीरी कुंभमेळा भरतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, बेडसा हे गुंफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? आपले ऑप्शन आहेत उस्मानाबाद, पुणे, औरंगाबाद की रायगड. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, बेडसा हे गुफा मंदिर ऑप्शन क्रमांक ब पुणे जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, सुप्रसिद्ध कैलास लेणी डॅश येथे आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मिस्टेक झाले आहे, इथे लेणी पाहिजे. सुप्रसिद्ध कैलास लेणी कोणत्या ठिकाणी आहे? आपले ऑप्शन आहेत अजिंठा, कान्हेरी, पुणे की वेरूळ. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या, सुप्रसिद्ध कैलास लेणी ही ऑप्शन क्रमांक ड वेरूळ या ठिकाणी आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील प्रमुख खाद्यान्न पीक आहे? आपले ऑप्शन आहेत बाजरी, ज्वारी, गहू की तांदूळ. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या, जे ज्वारी आहे ते महाराष्ट्रातील प्रमुख खाद्यान्न पीक आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा हे गीत कोणी लिहिलेलं आहे? आपले ऑप्शन आहेत गुलजार, गालिब, मोहम्मद इक्बाल की रवींद्रनाथ टागोर. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा हे गीत ऑप्शन क्रमांक सी मोहम्मद इक्बाल यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, पंचशील हा करार भारताने कोणाबरोबर केलेला आहे? आपले ऑप्शन आहेत इंग्लंड, चीन, अमेरिका की फ्रान्स. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, पंचशील हा जो करार आहे तो भारताने ऑप्शन क्रमांक ब चीन सोबत केलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, सतीची चाल नष्ट करण्यासाठी कोणी मूळतः प्रयत्न केले? आपले ऑप्शन आहेत राजा राम मोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, लोकमान्य टिळक की गोपालकृष्ण गोखले. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, सतीची चाल बंद करण्यासाठी मूळतः ऑप्शन क्रमांक अ राजा राममोहन रॉय यांनी प्रयत्न केले आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, चले जाव चळवळ केव्हा सुरू झाली? आपले ऑप्शन आहेत 1920, 1942, 1946 की 1939. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या, चले जाव ही जी चळवळ आहे ती ऑप्शन क्रमांक ब 1942 मध्ये सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, जन गण मन या भारतीय राष्ट्रगीताची रचना कोणी केली आहे? आपले ऑप्शन आहेत बंकिमचंद्र चॅटर्जी, BN राव, रवींद्रनाथ टागोर की सरदार वल्लभभाई पटेल. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, जनगण मन या भारतीय राष्ट्रगीताची रचना ऑप्शन क्रमांक सी रवींद्रनाथ टागोर यांनी केलेली आहे. आणि लक्षात घ्या, रवींद्रनाथ टागोर यांना आशियातून पहिला नोबेल पुरस्कार त्यांच्या साहित्यासाठी त्यांना मिळालेला आहे. आणि याच अनुषंगाने अधिकची माहिती लक्षात घ्या.
ब्रिटिशांच्या निषेधार्थ त्यांनी आपली जी सर पदवी होती विद्यार्थ्यांनो तिचाही त्याग केला होता. जालियनवाला जो हत्याकांड झाला होता त्यावेळेस विद्यार्थ्यांनो त्यांनी सर या पदवीचा त्याग केला होता. ही गोष्ट अधिकची लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या तरतुदी न्यायालयाच्या स्वतंत्रतेशी संबंधित आहे? आपले ऑप्शन आहेत न्यायाधीशांची नियुक्ती व पदच्युती, त्यानंतर कार्यकाळाची सुरक्षा, वेतन व सेवा शर्ती, आणि ड आहे न्यायालयास अवमानाबाबत शिक्षा देण्याचा अधिकार. तर विद्यार्थी मित्रांनो या चारपैकी कोणती विधाने बरोबर आहेत हे विद्यार्थ्यांनो आपण अंदाज व्यक्त करा. आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत, यातून विद्यार्थ्यांनो योग्य आन्सर गेस करायचा आहे. तर लक्षात घ्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व. म्हणजे भारतीय राज्यघटनेतील खालील तरतुदी न्यायालयाच्या स्वतंत्रतेशी संबंधित आहे. पहिली गोष्ट म्हणजे न्यायाधीशांची नियुक्ती, त्यानंतर कार्यकाळाची सुरक्षा, वेतन व सेवा शर्ती, तसेच न्यायालयास अवमानाबाबत शिक्षा देण्याचा अधिकार. त्यानंतर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक 12 बघूयात. खालीलपैकी कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयीन एकूण न्यायमूर्तींची संख्या वेळोवेळी निर्धारित केली जाते? आपले ऑप्शन आहे भारतीय राज्यघटना अनुच्छेद 124, भारतीय दंडसंहिता 1860, सर्वोच्च न्यायालय अधिनियम 1956 की वरीलपैकी कोणतेही नाही. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी सर्वोच्च न्यायालय अधिनियम 1956च्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयीन एकूण न्यायमूर्तींची संख्या वेळोवेळी निर्धारित केली जाते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, विशेष परवानगी अपिलाची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार सक्षम असते? आपले ऑप्शन आहेत 136, त्यानंतर 137, 135 की 138. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या विशेष परवानगी अपिलाची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालय संविधानाच्या 136 अनुच्छेदानुसार सक्षम असते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, खालील विधानांपैकी योग्य विधान निवडा. जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये संविधानाच्या कलम 226 नुसार दाखल केली जाऊ शकते. त्यानंतर जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये संविधानाच्या कलम 32 नुसार दाखल केली जाऊ शकते. तो योग्य विधान कोणतं विद्यार्थ्यांनो? फक्त अ व ब दोन्ही की वरीलपैकी एकही नाही. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ब म्हणजे फक्त अ ही विद्यार्थी मित्रांनो सेंटेन्स बरोबर आहे. म्हणजे जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये संविधानाच्या कलम 226 नुसार दाखल केली जाऊ शकते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15, खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या दोन्हींच्या अधिकार क्षेत्राखाली येते? आपले ऑप्शन आहेत राष्ट्रपतींच्या निवडणुकीसंबंधी विवाद, केंद्र आणि राज्यामधील विवाद, राज्य आणि राज्य यांच्यामधील विवाद, आणि मूलभूत हक्कांच्या संरक्षणासंबंधीचे विवाद. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ड मूलभूत हक्कांच्या संरक्षणासंबंधीचे विवाद हे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या दोन्हींच्या अधिकार क्षेत्राखाली येते. त्यानंतर विद्यार्थ्यांनो पुढील प्रश्न बघूयात क्वेश्चन क्रमांक 16. आता मराठी व्याकरणाचे प्रश्न बघूयात. खालील कोणता शब्द विशेषण नाही? आपले ऑप्शन आहेत निर्धास्त, निरोप, निराश की निस्तेज. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ब निरोप हा शब्द विद्यार्थ्यांनो विशेषण नाही. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17, खालीलपैकी देशी शब्द ओळखायचा आहे. टेबल, पुष्प, बोका की कवी. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी बोका हा देशी शब्द आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, खालील पर्यायांपैकी अरबी शब्दांचा पर्याय ओळखा. आपले ऑप्शन आहेत पेशवा, डबा, मेहनत की बटाटा. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी मेहनत हा विद्यार्थ्यांनो अरबी शब्दाचा पर्याय आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19, पुढीलपैकी फारसी व अरबी उपसर्ग असणारे शब्द कोणते? आपल्यासमोर 4 ऑप्शन आहे. विद्यार्थ्यांनो आपण अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या जे ऑप्शन क्रमांक ए आहे कमजोर, गैरसोय, दरमहा हे फारसी व अरबी उपसर्ग असणारे शब्द आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20, रू हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? आपले ऑप्शन आहे ओष्ठ्य, मूर्धन्य, तालव्य की कंठ्य. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा.
तर लक्षात घ्या, रू हा स्वर ऑप्शन क्रमांक 2 मूर्धन्य स्वरूपाचा शब्द आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन क्रमांक 21. माय वाईफ हॅज बीन सफरिंग डॅश फीवर फॉर 2 days. विद्यार्थी मित्रांनो ऑप्शनपैकी योग्य प्रिपोजिशन ओळखा. तर लक्षात घ्या, माय वाईफ हॅज बीन सफरिंग फ्रॉम फीवर फॉर 2 days. तर फ्रॉम ही विद्यार्थी मित्रांनो योग्य प्रिपोजिशन आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22. ही क्वारल्ड डॅश माय ब्रदर. विद्यार्थ्यांनो योग्य आन्सर गेस करायचा आहे ऑप्शनमधून. तर लक्षात घ्या, ही क्वारल्ड विथ माय ब्रदर ऑप्शन क्रमांक ए हे योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23. द थ्यूज ब्रोक हिज हाऊस. विद्यार्थी मित्रांनो योग्य प्रिपोजिशन ओळखायचं आहे. तर लक्षात घ्या, द थ्यूज ब्रोक डॅश इथे विद्यार्थी मित्रांनो द थ्यूज ब्रोक डॅश हिज हाऊस इथे डॉट डॉट असणार आहे. योग्य प्रिपोजिशन ओळखा. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ड द थ्यूज ब्रोक इन टू हिज हाऊस ही विद्यार्थी मित्रांनो योग्य प्रिपोजिशन असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24. आर के ठाकूर इज सिनियर डॅश टू मी. विद्यार्थी मित्रांनो डॅश मी योग्य प्रिपोजिशन ओळखा. तर लक्षात घ्या, आर के ठाकूर इज सिनियर टू मी ऑप्शन क्रमांक सी हे योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न, हिज वाईफ डाईड डॅश कॅन्सर. विद्यार्थी मित्रांनो योग्य प्रिपोजिशन ओळखा. तर लक्षात घ्या, हिज वाईफ डाईड ऑफ कॅन्सर ऑप्शन क्रमांक सी योग्य प्रिपोजिशन असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो एकूण 25 प्रश्न झाले. आय होप तुमचे जास्तीत जास्त प्रश्न बरोबर आले असणार आहेत. एखादा प्रश्न चुकला तर विद्यार्थी मित्रांनो कुठेही खचून जायची गरज नाही. लक्षात घ्या, काही चुकतील काही बरोबर येतील. लक्षात घ्या, चुकत आपल्याला पुढे जायचं आहे. फक्त आपल्याला जी चुका आहेत त्या एक्झाममध्ये होऊन द्यायच्या नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा. काही गोष्टी तुम्हाला चुकल्या तर त्या लगेच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. काही गोष्टी तुमच्या बरोबर आल्या पण तुम्हाला वाटतं की ही गोष्ट मी विसरू शकतो तर त्याही गोष्टी लगेचच नोटबुकमध्ये विद्यार्थ्यांनो नोट डाऊन केली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आता प्रश्न आहे, चले जाव चळवळ केव्हा सुरू झाली? 1920, 1942, 1946 की 1939? जे विद्यार्थ्यांनी व्हिडिओ अगदी मन लावून बघितला असेल त्या विद्यार्थ्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर यायला हवं. तसंच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हे सर्व प्रश्नपत्रिका आणण्यामागचा फक्त हाच पर्पज आहे की लक्षात घ्या, जे गरीब घरातील विद्यार्थी आहे, जे क्लास लावू शकत नाही, जे बाय इट्स ओन म्हणजे स्वतःहून प्रिपरेशन करत आहेत, त्यांना कुठेतरी हेल्प झाली पाहिजे. हा विद्यार्थी मित्रांनो यामागचा पर्पज आहे. लक्षात घ्या, तुम्ही व्हिडिओला लाईक करून तसेच इतरांपर्यंत शेअर करून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ॲक्टिव्हिटीमध्ये आम्हाला नक्कीच सपोर्ट करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि लक्षात घ्या, जर तुम्हाला चालू घडामोडीचा जर सराव करायचा असेल, दैनंदिन सराव, तर तुम्ही करंट अफेअर्स मराठी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता, ज्यावर आपण डेली 5 ते 10 क्वेश्चन हे आपण विद्यार्थ्यांनो तिथे अपलोड करत असतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षांचं प्रिपरेशन करताना स्वतःवर विश्वास ठेवा, प्रामाणिकपणे डेली सातत्य ठेवत प्रयत्न करत राहा. लक्षात घ्या, तुम्हाला यश नक्कीच भेटेल. विद्यार्थी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघितला याकरता मी आपला ऋणी आहे. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.